मित्रांनो, आज 9 जानेवारी 2021 बातमीच्या पलीकडे या सत्रात आपले स्वागत आहे. आपण या सत्रात चालू घडामोडींचा धावता आढावा घेतो आणि त्यानंतर भविष्यात घडणाऱ्या घटनांचा ज्योतिषीय दृष्टिकोनातून अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला मुद्दा आहे चालू घडामोडी. तर त्यात पहिली बातमी आहे फ्रान्सचे सुरक्षा सल्लागार. फ्रान्सचे सुरक्षा सल्लागार हे सध्या भारताच्या दौऱ्यावर असून ते भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर त्यांची वार्षिक बैठक आहे. त्यांचा मुख्य उद्देश हिंदी महासागरात भारत आणि फ्रान्स यांच्यात अजून सामंजस्य वाढावे असाच आहे आणि हा सर्व खटाटोप चीनला रोखण्यासाठी आहे हे स्पष्ट आहे. आणि अजून आपण सोशल मीडियावर भारत अजून 100पेक्षा जास्त राफेल विमाने घेत असल्याच्या बातम्या पाहिल्या असतील, पण अजून तशी ऑफिशियली बातमी आलेली नाही. आपली दुसरी बातमी आहे एलॉन मस्क. एलॉन मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्ती असल्याचे जवळजवळ सर्वच माध्यमांनी जाहीर केले आहे. त्यांनी टेस्ला या कंपनीची त्यांच्या टेस्ला या कंपनीची कॅपिटल व्हॅल्यू ही $766 बिलियन इतकी झाली आहे. त्यामुळे ते जगात श्रीमंतांच्या यादीत टॉपला म्हणजेच 1 नंबरला पोहोचले आहेत. परंतु त्यांनी बॅक टू ऑफिस असं ट्विट केलं आहे आणि म्हणजेच पुन्हा ऑफिस हा नारा दिला आहे आणि त्यांनी या गोष्टीला जास्त महत्त्व देण्याचे टाळलं आहे. आपली पुढची बातमी आहे युनोतील कायमस्वरूपी सदस्यत्व. भारताने स्वतःसाठी युनोत परमनंट सीट म्हणजेच कायमस्वरूपी सदस्य मागितल्याचा दावा आपण अनेकदा ऐकला आहे. पण यावेळी स्वतःच्या सदस्यत्वाबरोबर साऊथ आफ्रिकेसाठी सुद्धा भारताने असा दावा केला आहे. भारताच्या मते आफ्रिका खंडातून एकही देश युनोत कायमस्वरूपी सदस्यत्वावर नाही आणि जगातले जर प्रश्न सोडवायचे असतील तर ही मागणी आपल्याला योग्यच वाटते. आपली पुढची बातमी आहे व्हॉट्सअप पॉलिसी. मित्रांनो, व्हॉट्सअप सध्या सर्वांना एक नोटिफिकेशन पाठवत आहे. तुम्हाला जर ते आले नसेल तर थोड्या दिवसातच येईल. पण हे नोटिफिकेशन तुमचा व्हॉट्सअपचा डेटा म्हणजे तुमच्या फोनमधला डेटा अगदी तुमचं करंट लोकेशनपासून सर्व डेटा फेसबुकबरोबर शेअर करणार आहे आणि जर तुम्ही ही अट ॲक्सेप्ट नाही केली तर व्हॉट्सअप तुमच्यासाठी बंद होणार आहे. आपली पुढची बातमी आहे कंगना राणावत. तर आपल्याला माहीत आहे की कंगना राणावतने POKबद्दल आक्षेपार्ह ट्विट केला होता. त्याबद्दल जो देशद्रोहाचा खटला दाखल केला होता त्याची आज मुंबई पोलिसांनी तब्बल 2 तास चौकशी केली आणि चौकशी झाल्यानंतर कंगनाने ट्विट करून भाजपला आणि सगळ्यांनाच टोमणा मारला आहे. तिच्या मते जर तुम्ही देशभक्त असाल तर तुम्हाला एकटं लढावं लागतं आणि देशविरोधी असाल तर अनेक जण तुमच्या बाजूने उभे राहतात. आपला पुढचा मुद्दा आहे सुशांत केस. रिया चक्रवर्तीने जी केस सुशांतच्या बहिणींवर केली होती की सुशांतच्या बहिणींनी डॉक्टरला न दाखवता नकली डॉक्टरची चिठ्ठी बनवून सुशांतला औषधं दिली, त्यामुळे सुशांतच्या मानसिक हालत बिघडली असा तिचा दावा होता. त्यावर परवाच कोर्टाने सुनावणी केली आणि सर्व वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे आणि परंतु केसचा निर्णय दिलेला नाही, तो राखून ठेवण्यात आलेला आहे. आपला पुढचा मुद्दा आहे किसान आंदोलन. मला माहीतच होतं आज सरकारबरोबर शेतकऱ्यांची बैठक होती, परंतु ही चर्चा अपेक्षेप्रमाणेच फिसकटलेली आहे आणि आता तारीख पे तारीख 15 जानेवारी दिली आहे. तर पाहूया अजून पुढे काय होतं ते. मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी आणि आता आपण भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेऊ. त्यात आपला पहिला मुद्दा आहे चीनचं आक्रमक धोरण. चीन आता अजूनच आक्रमक होईल असं चित्र आहे, कारण अमेरिकेला आपल्या स्वतःच्याच वादात गुरफटला आहे आणि ज्योतिषीसुद्धा हेच सांगतात की चीन आता अजूनच आक्रमक होणार आहे आणि त्याबरोबर पाकिस्तानसुद्धा. त्यामुळे भारतापुढील आव्हाने आता अजून वाढतील. पण मित्रांनो, ही एक वेळ आहे आणि तीसुद्धा निघून जाणार आहे. भारत त्यातून अजूनच शक्तिशाली बनून बाहेर येणार आहे. आपला पुढचा मुद्दा आहे रॉबर्ट वाड्रा. तर रॉबर्ट वाड्रा हे नेते म्हणजेच निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे अनेक जण सांगत आहेत, पण ज्योतिषी मात्र त्याबद्दल वेगळंच सांगत आहेत. वाड्रा यांना पुढचे 3-4 महिने खूप त्रास सहन करावा लागेल. कदाचित त्यांना जेलमध्ये सुद्धा जायला लागू शकतं असे अनेक ज्योतिषी सांगत आहेत. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटू उद्याच्या घडामोडीसह. तोपर्यंत धन्यवाद.